किच्छो मनुस्य पटिलाभो किच्छो मच्चान जीवितं किच्छो सधम्म सवनं किच्छो बुद्धानुपादो। महान करुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी या ठिकाणी संपूर्ण जीवनभर समर्पित राहतो। या परिषदेचे मार्गदर्शक, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांनाही या ठिकाणी वंदन करतो। या निमित्तानं उपस्थित असलेला पूजनीय भिक्खू संघ, भंते महावीरोजी, भंते धम्मशीलजी, भंते बुद्धशील, भंते विपश्शी, या कार्यक्रमाचे संयोजक जगनजी सरोजी, घोडकेजी, इंगळेजी, सर्वच त्यांचे सहकारी टीम, बऱ्याच वेळापासून आपण या ठिकाणी सधम्माला ऐकत बसलेले आहात। आता आपली थोडी थोडी चुळबुळ सुरू झालेली आहे आणि ही चुळबुळ आता आम्हाला समजू लागलेली आहे की आता आपल्याला घराकडले वेध लागलेले आहेत। घराकडे जाण्याची आता दिशा थोड्या वेळानंतर, जशी झापड पडल्यानंतर ढोरं कसे पळतात, जनावरं पळतात ना, त्याला सांगायची गरज पडत नसते, तसंच आहे आपलं। आपल्याला बुद्धी जास्त आहे, त्यांना बुद्धी कमी आहे। पशु प्राण्यांना, जीव जंतू कोणतेही, वाघ जरी असला, हत्ती जरी असला, बलाढ्य जरी असला, हिंस्र जरी असला, तर त्याला कव्हर करता येते, कंट्रोल करता येते। माणसाला कव्हर करता येत नाही। वाघाचं मन बिचकलं जरी, वाघाचं मन जरा खराब जरी झालं तर त्याला कव्हर करता येईल, जाळ्यात टाकता येईल। माणसाला जाळ्यात नाही, मोकळं ठेवा, कशातही ठेवा, बांधून ठेवा, त्याचं मन जर बिचकलं तर त्याला काहीच आम्ही सांभाळू शकत नाही। सांभाळू शकतो का? आणि म्हणून ही गोष्ट आपण प्रामुख्याने ध्यानात ठेवा की इथं येताना घराकडची वेध लावायचेच नाहीत, घराकडले डोहाळे लागूच द्यायचे नाहीत। बरं, किती वाजता संपेल आता असं अनुमान जर काढला, साधारण 6 वाजता जिकडं तिकडं, नाही का, जिकडं तिकडं होणार आहे। त्याच्यामुळे इथे येत असताना पूर्ण तयारीनं आपण इथं आलं पाहिजे असं मला वाटतं। हे संपल्यानंतरच आम्ही इथून सोडून जाणार हा दृढ संकल्प करावा तुम्ही। संकल्प चांगला आहे, मी धम्म परिषदला जातो, पण धम्म परिषद संपेपर्यंत उठणार नाही हा दृढ झाला, तो पक्का झाला संकल्प। संकल्प हा सम्यक आहे, पण जर त्याला जर दृढता येत नसेल, त्याच्यामध्ये जर अधिष्ठान होत नसेल, ते पक्क होत नसेल, बळकट होत नसेल, तर तो संकल्प ढासळला, तो कमजोर झाला, अशक्त झाला। आणि म्हणून ही आपल्याला ही गरज आहे, हे करणं गरजेचं आहे। हे का करणं गरजेचं आहे जर असं जर म्हणालात तर ते तुमच्यासाठीही तेवढंच महत्त्वाचं आहे, तुमच्या सोबत असलेल्या माणसांसाठी ते तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि जे तुमच्या घरी जे बसलेत ना, तुमचे जे कोणी आहेत नातलग, घरातले जे कोणी असतात, परिवारातले, त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे। मुळात महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं काही धम्म परिषदा अविरतपणे चालू आहेत। ज्या अविरतपणे चालू असलेल्या ज्या धम्म परिषदा आहेत त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे। पूर्णा, हिंगोली, दाभड, नांदेड, बरोबर, अजंठा, मुळावा, आपल्याकडे बी काही वर्षापूर्वी झाल्या होत्या चालू, नंतर
म्हणजे बंद पडल्या. परळी शहर असेल, अंबाजोगाई शहर असेल. पण आता लातूर आहे, बीड आहे, जे अविरतपणे काम चालू आहे. खरं म्हणलं तर परभणी, नांदेड या भागामध्ये अविरतपणे आता धम्म परिषदा चालू होत आहेत. ही एक बीड जिल्ह्यातली ही अशी एक परिषद आहे जिथं सातत्यानं 10 वर्षापासून अनेक संकट, अनेक आपत्ती, अनेक गोष्टी झेपत हे अविरतपणे चालू आहे. लोक किती आहेत याला किंमत नाही. तुम्ही आहात याला किंमत आहे, जेवढे आहात त्याला किंमत आहे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. भगवान बुद्धाकडे पण किती लोक होते सुरुवातीला? 5च लोक होते. तसं तुम्ही ठरवलं पाहिजे का नाही? इथे काय भेटणार आहे तुम्हाला? इथं काय भेटणार आहे तुम्हाला? एक तर भात, बरोबर, नाहीतर भातच भेटणार ना, दुसरं काय भेटणार? पण हे भातासाठी आहे का प्रोग्राम? हा भातासाठी प्रोग्राम नाही, हे तुमच्या माझ्या कल्याणाचा प्रोग्राम आहे, तुमच्या माझ्या हिताचा प्रोग्राम आहे. आणि म्हणून याची सर्वस्वी जाणीव तुमच्या अंतःकरणात होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या निष्ठेनं, त्या विश्वासानं, त्या श्रद्धेनं तुम्ही या ठिकाणी येणं गरजेचं आहे. त्या निष्ठेनं, त्या विश्वासानं इथं बसणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जोपर्यंत ती निष्ठा घेऊन तुम्ही येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्याचा लाभ नाही. मला वाटतं यापूर्वी काय उदाहरण दिलं का नाही मला माहीत नाही. निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे विश्वास. विश्वास म्हणजे काय? तर श्रद्धा. उलट घेतलं मी जर अगोदर जर तुम्हाला श्रद्धा जर म्हणालो असतो तर ते तेवढं तुम्ही श्रद्धा म्हणलं की थोडे आंधळे झाले असते तुम्ही, बरोबर. पण मी तुम्हाला विश्वासाकडून, निष्ठेकडून आणि श्रद्धेकडे आणले तुम्हाला मी. म्हणजे श्रद्धा ही अतिशय डोळस असते, श्रद्धा ही आंधळी नसते. बुद्ध धम्म संघ या ठिकाणी धम्म परिषदेत येत असताना डोळसपणाने तुम्ही निष्ठेनं या. डोळसपणानं म्हणतोय की तिथं काय भेटणार आहे आम्हाला? तिथं आम्हाला काही भेटणार नाही. आम्हाला तिथं फक्त विचार भेटणार आहेत. विचार तर पुस्तकात पण आहेत का नाही? पुस्तकात आपल्या घरी पुस्तकं असतीलच. कधी खोलून पाहिले का? नाही. काही लोकांना खोलले असतील. काही लोक तर आम्हाला नुसतं सांगतात आमच्या घरी बुद्ध आणि त्यांचा धम्म आहे बरं का हाय. एकही पान खोललं नाही त्याचं. ते ग्रंथ वाचून वाचून ते घाळ झाला पाहिजे. त्या ग्रंथाचे पानं असे मोडले पाहिजेत. ते ग्रंथ वाचत 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 तो असा खराब झाला पाहिजे. तर ते ग्रंथ तुमच्यामध्ये आलाय असं आम्ही समजू. लागसाल मग कामाला उद्याच. ग्रंथाचे पानं मोडले पाहिजे, ग्रंथाचे पानं ढिले झाले पाहिजे. इथून जाऊन ग्रंथाला उगत जाऊन मागं पुढं काहीतरी करसाल, त्याला काय उपयोग नाही, बरोबर. थुका लावसाल त्याला. थुका लावायचा लय मोठा टेक्निक आहे या देशात. बिन शिक्षणाचं शिक्षण आहे ते, बिन प्रशिक्षणाचं शिक्षण आहे थुका लावायचं, है की ना. पुस्तकाला थुका लावा, नोटायला थुका लावा, माणसायला थुका लावा. हे प्रोग्राम, हे शिक्षण आपल्याकडे जास्त आहे. हे कुठल्याही विद्यापीठात नाही. ह्याचं कुठल्याही शिक्षणातलं काही वेगळं डिपार्टमेंट नाही आहे. पण समाजामध्ये ते प्रचलित आहे. अवगुण म्हणतात त्याला, अवगुण. दुर्गुण म्हणतात त्याला. तो दुर्गुण आपल्यामध्ये येतो. ही गोष्ट समजून घेण्यासाठीच तुम्ही इथं आलात. आणि म्हणून इथं तेवढ्या निष्ठेनं, तेवढ्या विश्वासानं, तेवढ्या श्रद्धेनं या ठिकाणी बसा. श्रद्धा नावाचं ही गोष्ट साधी नाही. बौद्ध धम्मामध्ये भगवान बुद्ध म्हणतात या जगामध्ये ज्या माणसाला अरहंत निर्वाण प्राप्त करायचंय, ज्याला दुःख मुक्त व्हायचंय, त्याने त्या श्रद्धेवर आलं, त्या श्रद्धेनं तिथं त्यानं आचरण केलंच पाहिजे. श्रद्धा माणसामध्ये
बीज निर्माण करते. श्रद्धेला भगवान बुद्धानं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं भगवान बुद्धाने श्रद्धेचा उल्लेख वेगवेगळ्या पद्धतीनं केला. कृषी भारद्वाज सुत्तामध्ये भगवान बुद्धाने श्रद्धेला बीज म्हणलंय. आलोक सुत्तामध्ये भगवान बुद्धाने श्रद्धेला वेगळ्या पद्धतीचं बल म्हणलंय. बरोबर. एका ठिकाणी भगवान बुद्धानं श्रद्धेला इंद्रिय म्हणलंय. भगवान बुद्धाने एका ठिकाणी श्रद्धेला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे 5 अशा पद्धतीच्या भगवान बुद्धानं सांगितलं की श्रद्धा बल आहे, श्रद्धा बीज आहे, श्रद्धा धन पण बुद्ध म्हणले. श्रद्धेचं धन, धन शब्द सुद्धा भगवान बुद्धानं श्रद्धेला वापरला. म्हणजे श्रद्धा ओघं तरती, श्रद्धा ही वाहून घेते वाहून नेते माणसाला. तुम्हाला जे आणलंय ना इथं, गाड्या करून बी दिल्या असत्या ना तुम्हाला, आणि तुमचं मन जर नसतं तर तुम्ही इथं आले नसते साहेब. श्रद्धा ओघं तरती, श्रद्धा माणसाला वाहून घेऊन जाते. इथं जे आले ना तुम्ही, औषा गवशा नवशानं जे काय म्हणलंय ना, ते गवसनं सुद्धा ओघ आहे, प्रवाह आहे, तुम्हाला घेऊन आला इथपर्यंत. जे तुम्ही दुसऱ्यासोबत आले ना, दुसऱ्याचं ऐकून आले ना, पाहून आले ना, किंवा गेल्या वर्षी तुम्ही आलतो आताही गेलं पाहिजे अशी जी भावना म्हणून जे आले, ते सुद्धा तुम्ही ओघानं जरी म्हणलं तर ते प्रवाहात आले. म्हणून श्रद्धा ही प्रवाहात घेऊन वाहून नौका आहे श्रद्धा. जहाज आहे, ज्या जहाजामध्ये बसून जावं लागते. आणि म्हणून श्रद्धा ही अत्यंत महत्वाची आहे मला असं वाटतंय. आणि म्हणून श्रद्धेनं येणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपला वर्ग झाला पाहिजे. वर्ग अनेक आहेत, एक वर्ग नाही. एकाच वर्गात बसणारा ढ म्हणल्या जाते. बरोबर का? 10वीला 12 एकाच वर्गात बसलाले हुशार म्हणता का, काय म्हणतात त्याला, एकाच वर्गात. उपासक उपासिकांनो, तुमची पण प्रगती झाली पाहिजे. वर्गामध्ये गेले पाहिजे. तुम्ही साधारण होते, तुम्ही आता चांगले उपासक झाले, तुम्ही श्रद्धावान झाले, तुम्ही शीलवान झाले, तुम्ही ध्यानी उपासक झाले. हे वर्ग आहेत त्याचे, पहिली दुसरी तिसरीचे. एकाच वर्गात घातले कपडे पांढरे आणि निघाले. काय वर्ग, एकाच ढ वर्गातच आहेत की तुम्ही. पुढे काही प्रगती नाही. आणि तुम्हाला प्रगती जर करायची असेल तर धम्माचे वर्ग देखील तुम्हाला पास व्हावे लागतील. आणि म्हणून श्रद्धा हा त्यातला पहिला वर्ग आहे. श्रद्धा वर्ग जो आहे ना, तो पहिला वर्ग आहे. जो श्रद्धेनं ढळमळीत आहे, दोलायमान आहे, अस्थिर आहे, तो या ठिकाणी काहीच ग्रहण करू शकत नाही. थोडक्यात तुमच्या भाषेत सांगायचं जर म्हणलं, धम्माच्या गाडीत जर तुम्हाला बसायचं असेल तर श्रद्धेच्या तिकिटाशिवाय प्रवेश नाही. बरोबर. श्रद्धेच्या तिकिटाशिवाय प्रवेश नाही. ज्याच्याकडे तिकीटच नाही ते मागं पुढे आहे, विचार करायला लागले माझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही. रेल्वेत प्रवास करतो ना आपण, आता परळी आपल्याला माहिती आहे, प्रवासात टीसी येते, तिकीट नसल्यावर किती बेजारी आहे, किती बेजारी आहे. कुठल्या डब्यात बसू, AC 1 मध्ये बसू, 2 मध्ये बसू, 3 मध्ये, तयारीच होत नाही बसायची. एसीत होते का, इथं पुढे येऊन बसायची तयारीच होत नाही, हे श्रद्धा जर नसेल तर. स्लीपर मध्ये बसू का जनरल मध्ये बसू. जनरल म्हणजे आजूबाजूला फिरणारे इथं आहेत. गाडीत तर बसलो म्हणजे धम्माच्या गाडीत बसायचे तुम्हाला. आणि जर तुमच्याकडे जर ओरिजिनल जर तिकीटच जर नसेल श्रद्धेचं, तर तुम्ही काय करणार आहे तिथं. तुम्ही प्रवास सुखाचा करू शकणार नाही. गाडीचा प्रवास तुम्हाला सुखदायी नाही. टीसी आपल्याला शोधतंय का नाही, कुठं आहे तिकीट, कुठं आहे तिकीट. तुम्हीच आधी शोधायला बघता टीसी कुठं आहे, टीसी कुठं आहे. ही बेजारी आहे. कोण बघते की, कोण म्हणते की, काय म्हणते की, भंतीजी काय म्हणते की, सरोदे काय म्हणतात की, इंगळे काय म्हणतात की, घोडके काय म्हणतात की, ते ओळखीचं काय म्हणते की, आहे ना. ही साधी गोष्ट आहे, समजून घ्यायची गोष्ट आहे उपासक उपासिकांनो. आणि म्हणून इथं येत असताना अस्थिर मनानं जो व्यक्ती येतो तो श्रद्धेनं येत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून तुम्ही येत असताना इथे बिलकुल श्रद्धेचं तिकीट घेऊनच यायचं. इथं बिना श्रद्धेचं तिकीट घेऊन यायचं नाही. आणि श्रद्धा कुठपर्यंत, शेवटपर्यंत. इथला सामनेर जरी काही सांगत असेल तर ते ऐकणं, निष्ठेनं ऐकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तो वेगळं काही सांगत नाही. तुम्हाला एखादा विचारवंत, एखादा व्याख्याता, एखादा नेता, एखादी काहीतरी सेलिब्रिटी तुम्हाला काहीतरी सांगतील, जातील तुमचं मन बहिलून, पण ते आम्हाला मन बहिलून सांगता येणार नाही तुम्हाला. बरोबर. त्या बागेश्वर महाराजासारखं तर आम्हाला काही सांगता बी येणार नाही, है ना. वेगवेगळे महाराज, वेगवेगळ्या आया, वेगवेगळ्या माया,
तुम्हाला वेगवेगळे माया सांगतात, है की ना. आम्हाला तसं जमत नाही, आम्हाला बंधन आहे. आम्हाला जर काही वेगळं सांगू लागलं तर आम्हाला 420 भगवान बुद्धाने केलंय. खोटा दावा करता येत नाही आम्हाला. खरं असेल तर आम्ही दावा करू शकतो, आम्ही अरहंत झालो असं डुप्लिकेट सुद्धा म्हणता येणार नाही मला. भारतीय संविधानामध्ये जी 420 सांगितली तशाच पद्धतीने ते फ्रॉड आहे असं म्हणून समजल्या जाते. आणि फ्रॉड गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत, बुद्धानं तुम्हाला सांगितल्या नाहीत. हे तुमचं हे आधी समजून घ्या की धम्मामध्ये काय शिकवल्या जाते, धम्मामध्ये काय शिकवण आहे. फ्रॉड गोष्ट सांगितल्या जात नाही. माणसाच्या कल्याणासाठी, बहुजनांच्या कल्याणासाठी, बहुजनांच्या सुखासाठी गोष्ट सांगितल्या जाते. आणि भगवान बुद्धाच्या मुखातला प्रत्येक शब्द जो आपल्यासाठी सुवचन आहे, सुभाषित आहे. आपला एकही शब्द आपल्या कामासाठी नाही. उपासक उपासिकांनी ही पूर्ण जाणीव तुमच्यामध्ये जेव्हा निर्माण होईल, आणि मग तुम्ही इथं मी म्हणत होतो की तुम्ही येताना इथं ह्या पद्धतीने बसले पाहिजे, तुम्ही ठरवलं पाहिजे, संकल्प केला पाहिजे की मी इथं उठलो नाही पाहिजे, वर्गात बसलो पाहिजे. मी धम्माच्या पहिल्या वर्गात आहेत, दुसऱ्या वर्गात आहेत, तिसऱ्या वर्गात आहेत. पहिल्या वर्गात जेव्हा तुम्ही येऊन बसाल ना श्रद्धेनं, तर तुम्ही दुसऱ्या वर्गात तुम्ही पहिल्या वर्गातून पास होताल आणि दुसऱ्या वर्गात जाऊन जासाल. आणि तिथं काय करसाल, दुसऱ्या वर्गात शील पालन करायला लागाल. शिलाचं पालन तुम्ही करायला लागाल. पंचशील, अष्टशील, उपोषण, एक एक शिलाचं पालन तुम्ही करायला लागाल. आधी श्रद्धा पहिला वर्ग आहे, नर्सरी आहे, पहिली आहे. पहिलीमध्ये क ख ग जे सांगितलंय तसंच आहे. श्रद्धा हे क ख ग आहे. त्याच्यातला दुसरा वर्ग म्हणजे दुसरीला जाणं म्हणजे शिलाचं पालन करणं. मला धम्म समजणं आहे. श्रद्धेनं धम्म समजल्या जातो. इथला माझा प्रत्येक शब्द इथं जे कोणी सांगणार आहेत तुम्ही ऐकत आहात ना. तुमचे कान नीट आहेत का, कानात मळ गेलाय, कान काढताना साफ करताना का घरदारच. कान सुद्धा तुमचे निर्मळ पाहिजेत. भगवान बुद्धानं आपल्या स्वच्छतेबद्दल बुद्ध बोललेत. आणि म्हणून आपण शील पालन करायचा दुसरा टप्पा येतो त्याच्यामध्ये, जो दुसरा वर्ग आहे धर्माचा. तिसरा वर्ग आहे दान द्यायची भावना निर्माण होते, त्याग निर्माण होतो आपल्यामध्ये, परोपकार करण्याची भावना निर्माण होते, धम्माला वाढवण्याची भावना निर्माण होते. आणि म्हणून त्या भावनेनं मला पुण्य लाभल म्हणजे मी ते म्हणणार नाही काहीतरी तुम्हाला लाभ होईल म्हणून. माझं मन निर्मळ होईल, माझ्या मनातून विकार नष्ट होतील, माझ्या मनातून हे सगळे वाईट पण निघून जाईल. मी जेवढं चांगलं करील, मी जेवढ्या गोष्टी त्यागल तेवढ्या माझ्या मनातून ह्या गोष्टी निघणार आहेत. हे पुण्य आहे. तुमचं पुण्य, माझं पुण्य. काय पुण्य? तुमचे कुशल कर्म, माझे कुशल कर्म, तुमचे कुशल कर्म, हे तुमचं आणि माझं पुण्य. कुशल कर्माच्या बळावर, पुण्य कर्माच्या बळावर आपण असा शब्द वापरतो. आणि म्हणून तुम्ही त्याग करायला शिकता, तुम्ही दान करायला शिकता, तुम्ही वाईट विचाराला त्याग करायला शिकता, वस्तूंना त्याग करायला शिकता. वेळ प्रसंग जर पडली तर आपल्या शरीरामध्ये असणारे जे अवयव आहेत निसर्ग निर्मित, किंवा वेळ प्रसंग जर पडला तर दुसऱ्याच्यासाठी बलिदान द्यायला सुद्धा धम्माची शिकवण तुम्हाला इथं शिकवल्या जाते. आणि हे एवढं सगळं ज्ञान हे धम्मामध्ये सांगितल्या जाते. एवढं सगळं शिक्षण धम्मामध्ये आहे. आणि हे वर्ग तुम्हाला पुढं पार करायचे. चौथ्या वर्गामध्ये जाता तुम्ही. चौथ्या वर्गामध्ये जेव्हा जाता तुम्ही, तर चौथ्या वर्गामध्ये तुम्ही धम्म प्रचार करण्यासाठी तयार होता. धम्म प्रचारासाठी साखळीनं तुम्ही हातभार लावायला तयार होता. साखळी म्हणजे एकमेका सहाय्य करू, जे आपली जी आहे ना आपलं तो मंत्र तुम्हाला मिळतो. आपण सगळे मिळून करू, आपण सगळे एकमेकाला हातभार लावू, सगळे मिळून आपण हा भार उचलू. बरोबर. घोडके साहेबांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितलं की हे सगळं कसं करतो आम्ही, काय काय करतो. उपासक उपासिकांनो, तुमचाही याच्यामध्ये हातभार आला पाहिजे. इथं प्रत्येकाला वाटलं पाहिजे ही धम्म परिषद माझी आहे, ही धम्म परिषद माझ्यासाठी आहे, ही धम्म परिषद माझ्या समाजातल्या लोकांसाठी आहे. याच्यासाठी उत्स्फूर्तपणे तुम्ही दान द्यायला शिका, तुम्ही वेळ द्यायला शिका, तुम्ही इथं यायला शिका. प्रत्येक जण इथं करायला तयार आहे. पण तुम्ही तुमचं बळ, तुमची श्रद्धा, तुमचं येणं, तुमची उपस्थिती या लोकांची खरी शक्ती आहे. आणि तुम्ही इथं आलंच पाहिजे.
वर्षालाच येऊन उपयोग नाही, मधात पण आलं पाहिजे. मधात येतो का आपण? कसं काय येत नाहीत? का बरं येत नसताल? मला प्रश्नच पडतो. एकदा केली गंगा जन्मभर सांगा, नाही का? वर्षाला ऐकायचं आणि वर्षाला येळ आमोशा केल्यावानी वर्षालाच जायचं येळ आमोशा करायला, नाही का? येळ आमोशाला लोक मग सगळ्याला बोलवतात. मी तुमच्यासाठी बोलतोय, त्याला बोलवणं झालोय, त्याला म्हणणं झालोय. मी तुमच्यासाठी म्हणालो. हे तर तुमची जागा आहे ना, तुम्हाला दिली दान त्या इंगळे परिवारानं, तुमच्या धम्मासाठी दिली ना. मग तुम्ही इथं आलं पाहिजे ना. तुम्ही आले की भंतेजी येतात. तुम्ही येईना गेल्यावर भंतेजी कशाला येतील? विचार करा. भगवान बुद्धाच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीच्या सुखसोयी नव्हत्या, आणि सुखसोयी नसल्यामुळे तरी पण लोक पहाडामध्ये गेले, लेण्यामध्ये गेले, दगडामध्ये गेले, कपारामध्ये गेले, कुठं नाही तिथं जंगलात गेले. कसे गेले असतील? आज तर तुमच्याकडे सगळंच आहे, तरी तुम्ही येऊ शकत नाहीत. दर पौर्णिमेला तुम्ही इथं आलं पाहिजे. हे का मानत आहे मी? हे तुमचे वर्ग वाढत जातील. तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी जे आहेत ना वर्ग धम्माच्या भाषेमध्ये, ते तुमच्यामध्ये प्रगती करायला दिसेल. नाही तर मग उपयोग नाही. दरवर्षी ह्या सगळ्या गोष्टीचं करत असताना याचं स्वरूप आपल्याला वाढवायचंय, याला मोठं करायचंय आपल्याला. आणि हे मोठं करण्यासाठी इथं एकट्यानं न येता मी आणि माझं कुटुंब अशा पद्धतीचं धोरण जेव्हा आपण अवलंबू, तेव्हा नक्कीच हे भरल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. आणि मग तुम्ही एकट्यानं यायचं नाही. मी लातूरला बंद केलंय, तुम्हारे खत्मे हमारा सलाम करायचं नाही म्हणलं. बरोबर? बिलकुल करायचं नाही म्हणलं. तू तुझी गाडी बांधून यायचं, तू तुझी गाडी बांधून यायचं, दुसऱ्याच्या गाडीत यायचं नाही. तू तुझा परिवार कंपल्सरीच केलाय आम्ही. येत असतील पण सुरुवात झाली. रात्री 3-3 वाजेपर्यंत बसायलेत जंगलात आता आमच्याकडे बी. कशामुळे बसायलेत? लोकांना शिकवल्यामुळं, लोकांना कळत आहे म्हणून. आणि म्हणून ध्यानात ठेवा, संकल्पच करायचा आपल्याला की आपल्याला इथून उठायचं नाही. हे जोपर्यंत टकोरा आपलं नीट होत नाही, आपल्या डोक्यातला जो भुसा जोपर्यंत निघत नाही, साफ होत नाही, तोपर्यंत आपल्याला इथं बसायचंय. एक व्यक्ती आला सोंग घेतलेला माझ्याकडं, 2 वर्षापूर्वीची घटना आहे, यांना माहीत आहे. कुठून आला माहीत नाही, अपघात झाला म्हणला. तुझी जात कोणती? माहीत नाही म्हणला. तुझं नाव काय? काहीच माहीत नाही म्हणला. तुझं बाप, गाव, माय, बाप, बायको, लेकरं काय? काहीच माहीत नाही म्हणे. मला अपघात झालाय म्हणे मुंबईला, एवढंच माहीत आहे का? आणि मला तुमच्याकडे राहू द्या म्हणे. तर मी म्हणलं मी नव्हतो, मला फोन केला आहे आणि दाभडची धम्म परिषद चालू होती. तो तिथे आला, ह्यानी त्याला म्हणलं मला तिकडं पाठवायला, आणि मला दीक्षा द्या म्हणून लागला. आता तुझी जात माहीत नाही, तुझा धर्म माहीत नाही, तुझं गाव माहीत नाही, तुझं नाव माहीत नाही, तुला कसं द्यायचं आम्ही? आता हे सोंगच म्हणावं लागेल का नाही? जाणीवपूर्वक बाकी सगळं कळायलंय त्याला, शिक्षण कळायलंय, डिपार्टमेंट कळायलंय, नाही ते बोललेलं आहे मोठमोठ्या राजकारणाच्या गोष्टी. सोंग घेतलेला माणूस असो आला, मला बघितला. तुम्हीच का लातूरचे बनते? जो हो. जेवण करा आणि रात्रभर प्रवचन ऐका म्हणलं, नंतर बघू म्हणलं. सकाळी उठून आला माझ्याकडं. काय तुमचं नाव? तर माझं नाव हे आहे म्हणला. है की नाही? तुमचं गाव कुठलं? तर माझं गाव हे आहे म्हणला. तुम्हाला लेकरं आहेत? तर मला लेकरं बाळ बी आहेत म्हणला. है की नाही? मला माय बाप सगळं गाव सगळं मला पाठ झालं म्हणला, याद आलं म्हणला. मला माहीत नाही, पण उपासक उपासिकांनो, धम्म माणसाला जागृत करतो, धम्म माणसाला सोंगातून बाहेर काढतो, धम्म माणसाला प्रेरणा देतो, धम्म माणसाला मार्गदर्शन करतो, धम्म माणसाला दिशा दाखवतो, धम्म माणसाला वाट दाखवतो. धम्म हा आपला मार्गदर्शक आहे. आणि धम्माला नीट ऐका, धम्माला कमी समजू नका, धम्माला इग्नोर करू नका. धम्माला काय नसते, तिकडे गेल्यावर काय 2-4 लोक येतात भाषण देतात असं समजू नका. खरं असून आपल्या लोक तुम्ही ऐकायला तयार नाहीत, आणि खोटं असून ते लोक बघा हजारोच्या संख्येने 8-8 दिवस भागवत कथा करतात. सगळं लबाड. टीका नाही कुणाची, ते त्यांच्या धर्माला वाढवत आहेत ताकदीनं. तुम्ही काय करत आहेत? तुम्हाला तुमच्यावर बाबासाहेबाच्या नंतर तुमचं बाबासाहेबाचं मिशन हेच आहे.
धम्म वाढला पाहिजे, धम्म प्रचार केला पाहिजे आणि म्हणून तुम्ही ते केलं पाहिजे. आणि म्हणून इथं येताना पुढच्या धम्म परिषदेला संकल्प करा. सगळ्या एका एका घरातले आहेत का एकाच घरातले आहोत? सगळे वेगवेगळ्या घरातले आहेत ना? तू कुठं आहेत तुमचे लेकरं? कुठं आहेत तुमच्या सुना? कुठं आहेत तुमचे पोरं? कुठं आहेत तुमच्या बायका? बरोबर? खरं बोलायलो का चुकीचं बोलायलो सांगा? निघालो, कार्यकर्ते बी निघाले, बायको कुठं आहे बायको तुमची? ह्या सगळ्या गोष्टी करा. विहारात कोण यायचं? दुसऱ्याच्या बाईनं यायचं. विहारात कोण यायचं? दुसऱ्याच्या सुनेनं यायचं. विहारात कोण यायचं? त्यानं यायचं. आणि तुम्ही कसं वाढल? बाबासाहेबाचं काम कसं पुढं जाईल बांधवांनो? आणि म्हणून आपलं खरं आहे, आपलं सत्य आहे, आपण कधीच खोटं सांगत नाहीत. आणि म्हणून या सत्याला वाढवण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येनं येऊ शकत नाहीत का? येऊ शकता. आणि म्हणून तुम्ही ते करा, ते तुम्ही करा. आणि म्हणून पुढच्या वर्षी नक्की ठरवा, मी एकटं जाणार नाही. मी माझ्या घरातल्या पत्नीला, मुलाला, सुनला, नाताला, नातीला, सगळे म्हातारे डंगरेच ऐकायले धम्म. ज्याच्या गौऱ्या आता संपायला आल्यात ते कुणाला सांगायला बी तयार नाहीत, त्याचं कोणी ऐकायला सुद्धा तयार नाही. मी महत्वाचं बोलायलो ना? नाही तर काय, माझी आजी जात होती, माझा बाप जात होता, लय धम्माच्या सहवासात होतला, भिक्षूच्या सहवासात, भंते उपगुप्तजींच्या सहवासात होते, आणि उपालीच्या सहवासात होते, भंते महावीरोच्या सहवास. आणि नंतर काय? मी पाहायलो तसे उदाहरणं म्हणून मी सांगायलो तुम्हाला. काहीच नाही. तुम्ही विरासत काय द्यायलो तुम्ही तुमच्या लेकरायला? नुसत्या प्रॉपर्ट्याच. घे शेत आणि घे घर आणि घे आमक टमक. ही विरासत कधी देणार आहेत? मी बघलालो कार्यकर्त्याचे लेकरं वाया गेले. ज्यांनी धम्म सांगणारे लोक आहेत, धम्म प्रचार करणारे, त्यांचे लेकरं काय कर, दारू पिऊ लागलेत. आमच्या बापानं असं केलं म्हणतात, आमच्या आईनं तसं केलं म्हणतात. त्याच्यानंतर काही नाही. तो वारसा कोण सांभाळणार? आणि तो वारसा जर तुम्हाला जिवंत ठेवायचा असेल तर शासनाच्या स्कीम घ्यायला कसं सगळं परिवार निघतंय? बरोबर? मी बी मैली एक सून लाव नातू पंतू, धम्माची स्कीम घ्यायला सुद्धा या सगळे. आणि मग ठरवा, संकल्प करा, पुढच्या वर्षी मी माझा परिवार घेऊन येणारच, असा संकल्प करा. येणार का नाही? पुढच्या वर्षी मी येणारच आहे, बघतो. कोणी एकटं यायचं नाही. का म्हणत आहे मी? जर एवढी जर संख्या असेल तर पुढं कसं आपल्याला वाढवायचं आहे. आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी आपण ह्या गोष्टी करा, असं मला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगायचं आहे. उपासक उपासिकांनो, हे सगळं मी जे बोलत होतो हे सगळं सार्वजनिक काम आपल्याला मोठ्या संख्येनं एकमेकाच्या सहकार्यानं करायचं आहे. तीन प्रवासी होते आणि तिन्ही प्रवासी वेगवेगळ्या गावचे, वेगवेगळ्या ह्याचे होते. योगायोगाने त्यांची एकत्र भेट झाली. आणि योगायोगाने एकत्र भेट झाल्यानंतर त्या तिघांमध्ये दोस्ताना झाला, मैत्री झाली. पण ते पूर्ण मित्र झालेले नव्हते. डोक्यात अनेक वेगळ्या माणसं, जसं रेल्वेत बसल्यावर कसं किती मित्र असतात आपले रेल्वेत. धम्म तुम्हाला जोडतो. तुम्ही भलेही वेगवेगळ्या नगरात असाल, पण इथं तुम्ही एका जातीचे, एका समूहाचे, बाबासाहेबाच्या आणि बुद्धाच्या विचारानं जोडलेले, ध्यानात ठेवा. आणि मग तुम्ही वेगळे नाहीत. पण रेल्वेत, बसमध्ये, स्टेशनवर किती लोक भेटतात, जातीचा नाही, पातीचा नाही, आपण त्याला पण त्याची मैत्री ठेवतोच का नाही? पण आपला स्वार्थ जडलेला तसंच होतं त्याचं. सार्वजनिक कार्याबद्दल मी बोलत आहे. सार्वजनिक कार्य जर मी माझ्यानं होणार नाही, बनते धम्मशील सुद्धा त्या चिमणीचं उदाहरण देऊन गेले आपल्याला. आपण सगळ्यांनी योगदान देणं गरजेचं आहे. घारीचा वाटा उचला, चिमणीचा वाटा उचला, कशाचाही वाटा उचला, पण तुमचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. योगदान म्हणजे काय? सहकार्य. ते तिघही एकत्र बसले, तिघात एक तह झाला, करार झाला. आपण सगळे मित्र आता झालो म्हणे, आपण एकत्र बसून संध्याकाळचा स्वयंपाक एकत्र बसून करू म्हणे. काय स्वयंपाक असेल? मग तिघांनी ठरवलं म्हणे आपण एकत्र खिचडी शिजू. 3 दगड मांडले, त्याच्यावर ते भांडं ठेवलं, भांड्यावर ठेवल्यानंतर आदान ठेवलं आणि सगळ्यांनी ठरवलं की आपल्या आपल्या हिशाचे थोडे थोडे तांदूळ त्यामध्ये टाकायचे. पहिलावाला म्हणला अरे मी का टाकू, हे दोघं टाकायलेत, माझं ॲडजस्ट होईल की. आणि उगाच त्यानं असं मूठ घेतली, असं पसाभर असं दाखवलं आणि गेला निघून. दुसरा आला, दुसऱ्यावाल्यानं म्हणला अगोदरच्यानं टाकलेला असेल, नंतरच्यानं टाकणारच आहे, मी कशाला टाकू.
माझ्या एकट्यानं नाही टाकल्यानं काय होणार आहे का, नुकसान होणार आहे का, खाऊ की आता सगळेच मिळून, असं म्हणल्याबरोबर त्यानं बी टाकलं नाही. आधान यायले चाललंय उकळायले आहे की नाही. तिसरा आला, तिसराही म्हणला या दोघांनी टाकला असेल, माझं काय आता राहू दे ॲडजस्ट होते. तिघाईनं पण टाकलं नाही, पाणी वाळून गेलं तिथं जळून 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 कोरडं झालं. उपासक उपासिकांनो सार्वजनिक कार्य सध्या असंच होऊ लागलंय. ते करायला मी का करू, त्यानं असं करायला मी का करू, हे अशानं वाटोळं होऊ लागलंय. आणि मग सगळ्यांनी तुम्ही जर ठरवलं ना, इथलं सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा भरपूर काही करू शकतो, पण त्यानं ठरवावं लागते, त्याच्या मनामध्ये ती जिद्द यावं लागते, तेवढी निष्ठा त्याच्यामध्ये यावं लागते, तेवढं अधिष्ठान त्याच्यामध्ये जागृत व्हावं लागते, आणि म्हणून त्या गोष्टी आपण करायच्यात. आणि म्हणून इथं येत असताना आधी आपली उपस्थिती, त्याच्यानंतर आपलं दान, आणि दान नंतर आपला विचार घेऊन जाण्याचा हा सगळ्यात मोठ्या 3 गोष्टी आपण धम्म परिषदामध्ये येणं गरजेचं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमची शक्ती, तुमचं सगळं येण्याची उपस्थिती या स्थळाला डेव्हलप करणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. तुम्ही सगळे एकेकाळचे बौद्ध आहात, आताचे बौद्ध नाहीत, धर्मांतरित बौद्ध नाहीत, प्राचीन काळातले बौद्ध आहात तुम्ही. परळीच्या मंदिरावर जे बुद्ध दिसतात ते कशाचं प्रतीक आहे, तर ते आमच्या श्रद्धेचं प्रतीक आहे, आमच्या त्या निष्ठेचं प्रतीक आहे, हे आपण विसरता कामा नाही. जगाला बुद्ध आपण दाखवलेला आहे. जगामध्ये सगळ्यात अगोदर अजिंठ्याच्या लेण्या कोरलेल्या आहेत. अजिंठ्याच्या लेण्या आहेत जगातल्या पहिल्या लेण्या कोरलेल्या आहेत. जगाला बुद्ध आपल्या बापजाद्यांनी दाखवला आहे, पिढ्या अगोदरच्या लोकांनी. ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा. आणि म्हणून तुमच्या मनातलं हे धम्माचं बीज कायम राहावं, या भागामध्ये धम्म वाढावा, याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, आपण इथं येताना आपल्यामध्ये दृष्टी जागृत झाली पाहिजे. घोडके साहेब म्हणले तिसरा डोळा फार डेंजर आहे. भंतेजीने मिशा सांगितल्या, उगत ताऊ उगत तानू येऊ लागले तुम्ही, बरोबर. बायाला पण मिशा आहेत असं सांगितलं भंतेजीनं, बरोबर. खरं आहे, वास्तव आहे. उपासक उपासिकांनो, एका ठिकाणी भगवंतानं प्रवचन सांगितलंय संयुक्त निकायामध्ये, माणसाला डोळे आहेत का नाही तुम्हाला आम्हाला, किती दिसतंय आपल्याला. 50 वर्षे झालं की काय दिसेना झाले, मग त्याला दुसरा चष्मा. आता तर लेकराला पण घालू लागले तुम्ही चष्मा, का दिसेना झालंय, लय लोड झालाय दुसऱ्याचं बघू बघू. काहीच देखवणार तुमच्या मोठमोठ्या डोळ्यामध्ये, दुसऱ्याचं बघू बघू तुम्हाला काही देखवत नाही. तुमचे डोळे म्हणजे खराब आहेत. लोक म्हणतात पायात बघा, लोकांच्या पाया, इथं बाया बसल्या असतील बरेच, बायाच्या पायामध्ये काळा धागा असेल. चांगले उपासक बी आमचे बौद्ध धम्माचे नमो तस्स म्हणणारे, त्याच्या बी लेकराच्या गळ्यात कशाला बांधता हो, डोक्याला एवढं काळ आहे की तुमच्या, कोण तुम्हाला नजर लावणार आहे, बरोबर. नजर डोळ्यातून लागत नाही. एखाद्या बाईवर एखाद्या माणसाची नजर पडू शकते, पण एखाद्या माणसाच्या नजरेने एखादा गोरा माणूस काळा होऊ शकत नाही, किंवा काळा झालेला माणूस गोरा होऊ शकत नाही. त्याला म्हणतात नजर लागणं. वाईट नजर पडू शकते कुणावर, आणि तुमच्या पायात पडलेल्या धाग्यावर काय भिणार आहे का त्यानं, काय भिणार आहे का. एवढे डोक्यातले केस तुमचे काळेच आहेत का नाही. बायाचे म्हाताऱ्याचे पण केस काळे आहेत. आता विचारलो मी कधी कधी आमच्या प्रकाशनगरच्या बायाला, म्हणतो अहो तुमचं वय किती हो, 65. मग केस पांढरे कसे नाही झाले, माझे तर 35 मध्ये झालेत. तर ते हसतात. तर मी म्हणलं डांबरीकरण केलं काय की, म्हणलं आता तुम्ही केसायचं 15 दिवसाला डांबरीकरण, त्याच्यासाठी बजेट मंजूर आहे, अंदाजपत्रक तयार आहे, सगळं तयार ठेवलेलं आहे. बरोबर 15 दिवसाला आईण्यासमोर यायचं आणि बरोबर ते करून घ्यायचं. किती दिवसाला, 15 दिवसानंतर असलीयत, दूध का दूध, पाणी का पाणी समोरासमोर येते. उपासक उपासिकांनो, हे मी तुम्हाला का सांगत आहे, आपण अशा पद्धतीनं जीवन जगत आहोत. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. सत्य काय, चंद्र जसा झाकत नाही, चंद्र फक्त आकाशामध्ये ढगाने झाकतो, पण चंद्राचा ढगाने झाकल्यामुळे चंद्र काय कमी होत नाही.
सूर्य जरी ढगा म्हणजे ढगाच्या सूर्याच्या समोर जरी ढग आले तर सूर्याचा प्रकाश कमी होत नाही. धम्मसुद्धा तसाच आहे. धम्मसुद्धा तशाच पद्धतीनं होणार आहे. फक्त तुमची तयारी ठेवा. धम्माला शाईन करण्यासाठी महासूर्य आपल्याकडे बाबासाहेब आहेत. त्या महासूर्यानं आपल्याला एवढं मोठं सशक्त केलंय, एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिली, पुन्हा आपल्याला माणसात आणलंय, आपल्याला स्वाभिमान आपल्यामध्ये जागृत केलाय. आणि आपली जी प्रगती आहे, आता काहीतरी लोक म्हणत आहेत की आरक्षणामुळं आमची प्रगती आहे, आरक्षण 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 म्हणत आहेत. मी हे विषय महत्त्वाचे बोलत आहे तुम्हाला. मी धम्मावरच येत आहे. जे लोक म्हणत आहेत की आरक्षणामुळे आमची प्रगती जर झाली असं जर म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. आमची आरक्षणामुळे प्रगती झालीच नाही. आमची प्रगती बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मामुळे झालेली आहे. हे आपण कायम ध्यानात ठेवा. आमच्यामध्ये चलण्या उठण्या बसण्यामध्ये राहण्या खाण्यामध्ये जे बदल झाले ते आरक्षणामुळे नाही. आम्हाला चांगल्या आदर्श संस्कृती मिळालेली आहे. आदर्श परंपरेमुळे आम्ही प्रगत झालेलो आहे. आणि म्हणून आदर्श धम्म वाढवायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यासाठी तुम्ही इथं एकत्र या असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. मी जास्त बोलणार नाही तुमच्यामध्ये. आदरणीय भंतीजीसुद्धा बोलणार आहेत. फक्त एकच ध्यानात ठेवायचं आहे, पुढच्या वर्षी मात्र येताना कुणीही घरी राहायचं नाही, सगळ्यांनी यायचं आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी. कोरोनात कशी काळजी घेतली तशीच धम्माच्या बाबतीमध्ये सुद्धा जरा करुणा आणा मनात. कोरोना नाही, करुणा आणा. आणि करुणा आणून माझ्या घरातल्या लोकांना सुद्धा धम्म मिळाला पाहिजे. त्याच करुणेनं या ठिकाणी उपस्थित राहा. एवढंच या ठिकाणी सांगतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. साधू साधू साधू.